Hi students, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn operations on polynomials. That is chapter number 3, polynomials of class 9, chapter math first. Now in this video we are going to very important topic, that is operations on polynomials. ज्या विद्यार्थ्यांना operations on polynomials, that is operation on algebraic expression. Operations काय काय आपल्या तो addition, subtraction, multiplication, division. These four things are known as operations in mathematics. Basic operations, that is addition, subtraction, multiplication and division. आता आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन वर ऑपरेशन्स यापूर्वी बघितले, ॲडिशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन, बरं, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. आता सेम जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन वी हॅव ऑलरेडी डिफाईन दॅट पॉलिनॉमियल इज फर्स्ट अल्जेब्रिक एक्सप्रेशन. पॉलिनॉमियल ही फर्स्ट काय अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे आणि दॅट इज एव्हरी पॉलिनॉमियल इज ए अल्जेब्रिक एक्सप्रेशन, बट सम अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आर पॉलिनॉमियल. प्रत्येक पॉलिनॉमियल ही काय अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, बायजिक राशी आहे, बरोबर. पण काही अल्जेब्रिक एक्सप्रेशनच फक्त काय पॉलिनॉमियल्स आहे. काय कंडिशन आहे आपण त्या बघितल्या होत्या, बरोबर. त्यांचे जे व्हेरिएबल्स आहे, त्यांचे जे इंडायसेस आहे ते कसे पाहिजे आपल्याला, नॉन निगेटिव्ह इंटिजर्स, दॅट इज होल नंबर्स. आता ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन ऑफ डिव्हिजन हे करताना आपल्याला काही बेसिक थिंग्स आहे त्या जस्ट डिस्क्राईब करू, त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट करू. बा काय की एक्स प्लस एक्स, जस्ट रिमेंबर दॅट एक्स प्लस एक्स इज 1 time x and 1 time x, that is 2x, right? So if I write 3x plus 5x, then 3 plus 5 8 times x, isn't it? त्यानंतर बा x minus x, सेम क्वांटिटीमधून सेम क्वांटिटी आपण सबट्रॅक्ट करतो, काय होतं आपल्याला 0, राईट. दॅट इज आपण जर काय म्हटलं 5x minus 3x, 5 minus 3, 5 times x minus 3 times x, that is 2 times x, isn't it? त्याच्यानंतर बा x इंटू एक्स काय एक्स स्क्वेअर. ह्या दोघांमध्ये फरक लक्षात ठेवा. एक्स इंटू एक्स दॅट इज एक्स स्क्वेअर. सो व्हॉट यू गेट 5x इंटू 3x, काय लागतं 5 इंटू 3 अँड x इंटू एक्स, सो 15x स्क्वेअर, इजंट इट. त्याच्यानंतर बा x डिवायडेड बाय x, एक्स डिवायडेड बाय एक्स म्हणजे काय लागतं बा, एक्सला जर एक्सने डिवाइड करतो 5 डिवाइड बाय 5 काय भेटेल आपल्याला 1, तसं एक्स डिवायडेड बाय एक्स काय 1, दॅट इज एक्स बाय एक्स इज 1, इजंट इट. आता इथे काय मग आपलं तो जस्ट 5x अपॉन 3x, काय एक्स गेट कॅन्सल 5 बाय 3, राईट. हे लक्षात ठेवा, हे बेसिक थिंग्स आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक लाईक टर्म्स आहे आपल्याला. आता आपल्याला काय ॲडिशन करायचे आपल्याला 5x प्लस 3y प्लस 3x प्लस 7y. आता यांची ॲडिशन कशी येईल, एक्सच्या ज्या टर्म्स आहेत, कलेक्ट द टर्म ऑफ एक्स, कलेक्ट टर्म ऑफ वाय, बरोबर. काय मग आता 5x प्लस 3x प्लस 3y प्लस 7. सो 5x प्लस 3x 8x, 3y प्लस 7y 10y. दिस इज ॲडिशन ऑफ दिस. याच्या पुढे पॉसिबल नाही, कीप ॲज इट इज, याला असंच धरायचं आहे, बरोबर. त्याच्यानंतर बा इंडायसेसमध्ये जस्ट m स्क्वेअर n आणि mn स्क्वेअर आर बोथ आर डिफरंट थिंग्स. आता 5m स्क्वेअर n आणि 3m n स्क्वेअर यांची ॲडिशन पॉसिबल नाही. जर इथे m स्क्वेअर n असतं तर m स्क्वेअर n आणि 5m स्क्वेअर n वी गेट 8 टाइम्स m स्क्वेअर n, इजंट इट. त्याच्यानंतर बा आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये काय येईल, प्रॉडक्ट 3m स्क्वेअर प्लस इंटू 5m स्क्वेअर किंवा 5m क्यूब घ्या. इथं काय आता 3 इंटू 5 m स्क्वेअर इंटू m क्यूब 15, 2 प्लस 3 m रेस टू 5, इजंट इट. ॲडिशन ऑफ इंडायसेस, बी रिमेंबर दिस. त्याच्यानंतर 7m क्यूब डिवाइड बाय 5m किंवा m स्क्वेअर घ्या, मग काय 7 बाय 5m, इकडे काय 3 - 2
3 - 2 मीन्स 1, दॅट इज 755m. हे एवढं सिम्पली आपण हे करू शकतो. त्याच्यामुळे याला लक्षात ठेवा की आपल्याला ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन कसे करायचे. ओके. आता काय दिलं आपलं, यूज द गिवन लेटर्स टू राईट द आन्सर. आता आपल्याला काय करायचं, वर्ड्समधले एक्झाम्पल्स दिले, त्याला आपल्याला काय करायचं, अल्जेब्रिक फॉर्ममध्ये लिहायचं. देअर आर ए ट्रीज इन द विलेज लाट. इफ द नंबर ऑफ ट्रीज इनक्रीज एव्हरी इयर बाय बी. प्रत्येक वर्षी किती वाढतं आहे, बाय बी. देन हाऊ मेनी ट्रीज विल देअर आफ्टर एक्स इयर्स, राईट. अथवा इनिशियली number of trees A, number of trees increase every year is equal to B. Therefore number of trees after एक्स इयर्स इज इक्वल टू काय, आता सुरुवातीला ए आणि एक्स इयरने वाढणारे किती देईल, बी एक्स. सो ए प्लस बी एक्स. सो नंबर ऑफ ट्रीज आफ्टर एक्स इयर्स इज इक्वल टू ए प्लस बी एक्स. फॉर द परेड देअर आर वाय स्टुडंट्स इन इच रो अँड एक्स सच रो आर फॉर्म. देन हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर फॉर द परेड इन ऑल. फॉर द परेड देअर आर वाय स्टुडंट्स इन इच रो and x such row are. So number of students in one row, number of rows is equal to x. Therefore total students is equal to x into y. Okay. नेक्स्ट बघा, आता द टेन्स अँड युनिट प्लेस ऑफ 2 डिजिट नंबर इज एम अँड एन. टेन्सवर कोण आहे, एम, आणि युनिट्सवर कोण आहे, एन रिस्पेक्टिवली. राईट द पॉलिनॉमियल विच रिप्रेझेंट द 2 डिजिट नंबर. हा इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, 1 व्हेरिएबल्स, त्या ठिकाणी आपल्याला याची आवश्यकता पडते. आता काय, डिजिट ॲट tens place is equal to m. Digit at unit place is equal to n, right. Therefore digit at tens place m, digit at units place is n. Therefore the 2 digit number is द 2 डिजिट नंबर इज काय सांगावं, काय करावं लागेल आपल्याला, 45. 45वर काय, हा युनिट, हा टेन्स. 45 कसा म्हणतो, 40 + 5 दॅट इज 4 × 10 + 5 दॅट इज मल्टिप्लाय 10 डिजिट नंबर बाय 10. सो हियर 10m + n. दिस इज द 2 digit number. Okay. Now second question of practice set 3.2. क्वेश्चन नंबर 2 काय, ॲड द गिवन पॉलिनॉमियल्स ॲड करायच्या. पहा, ज्यांना पॉलिनॉमियलचे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आले त्यांना मॅथमध्ये 100 मार्क्स मिळायला हरकत नाही. म्हणजे इतकं हे इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांनी याच्यावर फुल कमांड घ्यायचं आहे, नीट समजून घ्यायचं आहे. याच्या जागेवर एक्स वायच्या जागेवर उद्या काही साईन कॉस वगैरे म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी येऊ शकतात, पण बेस काय असणार आहे, तोच असणार आहे. बाईक लक्षात घ्या. आता फर्स्ट वन मी फर्स्ट, सेकंड, थर्ड असं लिहितो. फर्स्ट बघा, x³ - 2x² - 9 प्लस 5x³ + 2x + 9. आता ॲडिशन असल्यामुळे काय, साईन चेंज होणार नाही. 5x³ + 2x + 9. आता याच्यात बघा, लाईक टर्म जे आहेत, ज्यांचे
काही इंडेक्स सेम आहे अशा व्हेरिएबलचे त्यांना काय म्हणतो आपण लाईक टर्म्स म्हणतो आपण समान पदे बरोबर. मग याच्यात बघा आता एक्स क्यूब प्लस 5x³ हे जवळजवळ लिहितो. यांचीच ॲडिशन पॉसिबल आहे, यांच्या कोएफिशियंटचे ॲडिशन पॉसिबल आहे राईट. मायनस 2x² x³ आहे 5x³ मायनस 2x² मायनस x² एकच टर्म आहे राईट. अगेन प्लस 2x एक टर्म मायनस 9 अँड प्लस 9 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 सर्व घेतले. आता x³ म्हणजेच किती 1x³ आणि 5x³ किती होईल 6x³ मायनस 2x² या दोघांचे ॲडिशन या दोघांची कीप ॲज इट इज 2x ॲज सो मायनस 9 आणि प्लस 9 काय होईल 0 दॅट इज 6x³ मायनस 2x² प्लस 2x इज द ॲडिशन ऑफ these two पॉलिनॉमियल्स राईट. इथे बघा ॲडिशन म्हणजे काय होते सबट्रॅक्शन होते प्लस 9 आणि मायनस 9 काय 0 होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ पॉज करून तुम्ही काय करू शकता नोट्स काढू शकतात लिहू शकतात. मायनस 7m⁴ प्लस 5m³ प्लस √2 प्लस 5m⁴ मायनस 3m³ प्लस 2m² प्लस 3m मायनस 6. फाइव m⁴ मायनस 3m³ प्लस 2m² प्लस 3m मायनस 6 इजंट इट. आता ज्यांच्यात m⁴ आहे ते टर्म्स काय करायचे आपण जवळ यायचे राईट 1 by 1 दॅट इज 5m⁴ राईट. त्यानंतर 5m³ मायनस 5m³ मायनस 3m³ यांना अंडरलाईन करा म्हणजे आपल्याला समजेल. क्यूबच्या टर्म नंतर स्क्वेअर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिणार आहे आपण स्टँडअप फॉर्ममध्ये प्लस 2m² अंडरलाईन करायला म्हणजे आपण घेतलं आहे होईल 2m² राईट. 4³ स्क्वेअर अगेन m टर्म ऑफ m 3m प्लस √2 मायनस 6 राईट. ऑल आर मार्क 1 2 3 4 5 6 7 8 हिअर ऑल्सो 1 2 3 4 5 6 7 and 8. आता मायनस 7 आणि 5 ॲडिशन ऑफ अँड सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर सगळ्यांना फुल कमांड पाहिजे. 7 प्लस 5 किती येणार आहे -2 हां नॉट -12 वगैरे एकदम इझी. -7 प्लस 5 दॅट इज -2m⁴ 5m³ मायनस 3m³ 2m³ प्लस 2m² प्लस 3m आणि इकडे काय यांची ॲडिशन पॉसिबल नाही √2 मायनस 6 राईट. दिस इज ॲडिशन ऑफ these two polynomials. Next one, third one. स्वतः करा मग व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही. याच्यानंतर सॉल्ड एक्झाम्पल करा टेक्स्टमधले. काय मग आता 2y² प्लस 7y 3y प्लस 9 3y² मायनस 4y मायनस 3. सो 2y² प्लस 3y². स्क्वेअर टर्म आधी लिहितो नंतर वायच्या टर्म 7y प्लस 3y मायनस 4y ब्रॅकेट करा नाही तर नका करू काही गरज नाही ब्रॅकेट करायची. समजा 7y प्लस 3y मायनस 4y 2y² 3y² घेतलं 7y 3y मायनस 4y कॉन्स्टंट 5 प्लस 9 मायनस 3 isn't it. So 2y² plus 3y² that is 5y². 7 plus 3 10 10 minus 4 6y
5 plus 9 14, 14 minus 3 11, 5y square plus 6y plus 11 is equal, this is the addition of these three polynomials. Okay, now next one, practice set 3.1 question number 3, subtract the second polynomial from the first, right? So first one is x square minus 9x plus root 3 minus 19x plus root 3 plus 7x square. So therefore x square minus 9x x square, x square minus 9x, इकडे काय होतं मायनस साइन चेंज होईल, मायनस मायनस प्लस 19x minus root 3 and minus 7x square, isn't it? x square minus 9x plus root 3 minus साइन चेंज होईल, मागच्या ह्याच्यात प्लस होतं म्हणून काही चेंज नाही, मायनसचं काय होईल प्लस, हे प्लस रूट 3 मायनस and minus 7x square, बाकी same as last. So correct this term of x square minus x square minus 7x square minus 9x with sign minus 9x plus 19x plus root 3 minus root 3. So x square minus 7x square minus 6x square minus 9x plus 19x. It about 1 minus 7 minus 6 minus 9 plus 19, that is 10. 10x root 3 and minus root 3 get cancelled, that is 0. So minus 6x square plus 10x is the right answer of this subtraction of these two polynomial. Now next one, two ab square plus 3a square b minus 4ab minus plus 2a square b, isn't it? So what do we get? 2ab square plus 3a square b minus 3ab minus minus plus 8ab square minus 2a square b. So collect the term of ab square and a square b, both are different. 2ab square plus 8ab square, 3a square b minus 2a square b, again minus 4ab minus 3ab, isn't it? So what do we get? One term, second and third. 2 plus 8, 10ab square, 3 minus 2, 1a square b, that is a square b only, minus 4 and minus 3, minus 7ab. This is the subtraction of these two polynomials. Now next question is multiply the given polynomials. आता मल्टिप्लिकेशन करायचं, आपण ॲडिशन सबट्रॅक्शन बघितलं. फर्स्ट वन बघा आता इथे 2x x स्क्वेअर हा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड मी डिसेंडिंग ऑर्डरने लिहिलं. 2x x स्क्वेअर मायनस 2x मायनस 1 बघा आता 2x इंटू x स्क्वेअर मायनस 2x मायनस 1, सिम्पल एकदम. 2xने सगळ्यांना मल्टिप्लाय करायचे, 2x इंटू x स्क्वेअर, हे प्लस आणि मायनस 2x इंटू 2x, 2x इंटू मायनस 1, isn't it? मग काय 2x इंटू x, that is x इंटू x स्क्वेअर, काय x इंटू x स्क्वेअर x क्यूब, नंबरचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 2 4, x इंटू x x स्क्वेअर अँड 2x इंटू 1, that is 2x, right? सेकंड बघा, इथंच करू कंटिन्यू, समजलं नाही सर्वांना? त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, x is to 5 minus 1 into x cube plus 2x square plus 2. आता x is to 5 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय होल ब्रॅकेट बाय b, remember that this minus sign 1 into
total bracket x cube plus 2x square plus 2. So x is to 5 into x cube, x is to 5 into 2x square, x is to 5 into 2. This is first bracket. आता मायनस साइन असल्यामुळे आपण ब्रॅकेट करू. 1 ने मल्टिप्लाय केलं तर काय तेच येणार आहे टोटल, नथिंग इज चेंज, राईट. 1 मल्टिप्लाय बाय एनिथिंग इज दॅट थिंग. अथवा एक्स इज टू 5 आणि एक्स इज टू 3 काही कोणता रूल वापरतो आपण, रूल ऑफ इंडायसिस, दॅट इज लॉ ऑफ इंडायसिस, ए रेज टू एम प्लस एन. इथं काय 5 प्लस 3 2, 5 प्लस 2 7 प्लस 2x इज टू 5 माइनस एक्स क्यूब माइनस 2x स्क्वेअर माइनस 2, राइट. अथवा x रेज टू 8, 2x रेज टू 7, x is to 5, x cube, all are different expressions or different quantities or different terms आहे. याच्यात कोणत्याही टर्म्स लाईक टर्म्स नाही की ज्यांचे कोएफिशिएंट आपलं इंडेक्स सेम आहे म्हणून डिफरंट बाय 8, 7, 5, 3, 2, 1. सो दिस इज आवर फायनल आन्सर. If possible there is addition and subtraction, then do it. Here is not possible, so keep as it is. Now next one, 2y plus 1 into y square minus 2y cube plus 3y. So 2y into whole bracket y square 3y plus 1 into y square minus 2y cube plus 3y. So 2y into y square, 2y into 2y cube, 2y into 3y. Again here plus sign, nothing change, so write, do not use the bracket. Y square minus 2y cube plus 3y, right. आता काय 2y into y square, 2y cube, here 2 into 2 4, y into y cube, y raised to 4, 2 into 3 6y square 3y, isn't it. अथवा याचे आपल्याला काय स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं, मायनस 4y रेज टू 4, राईट. देन राईट द क्यूबिक टर्म 2y क्यूब मायनस 2y क्यूब, अगेन 6y स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, again plus 3y, all are collected 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. अथवा ही एक टर्म सेकंड, थर्ड and this is fourth. So what we get? We get minus 4y raised to 4 minus this plus 2y cube, and this is minus 2y cube get cancelled, that is 2y cube minus 2y cube get cancelled, 0 there, 6y square plus y square, 7y square plus 3y is the answer. Now next question is question number 5. Divide the polynomial by second polynomial and write the answer in the form of dividend, divisor into quotient plus remainder. So first one is x cube minus 64. Now x cube minus 64 I can write in index form. याला कसं लिहू शकतो, x cube plus 0x square, missing term का x square ची term miss है. Again there is term of x also missed and 64. So here is division, x cube plus 0x square plus 0x minus 64 divided by divisor is x minus 4, right. अथवा x कोणाचा विचार करायचा, x cube आणि x which quantity multiply to x we get x cube, x into x square we get x cube. So first
division is of x square. So x into x square, x cube minus 4x square, isn't it? x cube minus 4x square. आता आपण काय सबट्रॅक्शन मायनस मायनस प्लस काय करायचं, एक्सने एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं, -4 ऑल्सो एक्स स्क्वेअर, राईट द टर्म ऑफ एक्स स्क्वेअर. सो एक्स क्यूब आणि एक्स क्यूब गेट कॅन्सल, हिअर इज 4x स्क्वेअर, राईट द ऑल टर्म्स. हां आता सेकंड 4x स्क्वेअर कोणाचा विचार करायचा, जस्ट थिंक अबाउट 4x स्क्वेअर. विच क्वांटिटी मल्टिप्लाय टू एक्स वी गेट 4x स्क्वेअर. सो सिम्पली 4x into x, that is 4x square minus 16x. So here is minus plus. So 4x square cancel. Here is what do you get? 16. I write here 16. तुम्ही एका खाली एक लिहायचं, तिथे जागा नाही म्हणून लिहितो मी. तुम्ही इथे लिहा तुम्ही 16x minus 64, isn't it? 16x minus 64. आता लास्ट कशाने पॉसिबल आहे, एक्सला कशाने मल्टिप्लाय केलं, 16x येईल ओनली 16. सो 16x minus 64. So minus we get minus, plus we get 0, right? So remainder is 0. So what we can write here, therefore quotient x square plus 4x plus 16, remainder 0, and therefore we write dividend is equal to divisor into quotient plus remainder, that is dividend x cube minus 64, divisor x minus 4, quotient x square plus 4x plus 16 plus 0. Okay. So question number 5, second one, 5x is to 5 plus 4x is to 4 plus minus 3x cube plus 2x square plus 2 divided by x square minus x. आता इथे मिसिंग टर्म कोणती, x ची टर्म मिस आहे म्हणून मी काय केलं 0x लिहिलं प्लस 2. आता हा जो डिवायझर x स्क्वेअर मायनस x, जस्ट कोणाचा विचार करायचा आपल्याला, 5x is to 5 आणि x स्क्वेअर ह्या क्वांटिटीचा, x स्क्वेअर मल्टिप्लाय बाय समथिंग वी गेट 5x is to 5. काय मग समथिंग इज इक्वल टू 5, हे काय डिवाइडमध्ये देईल x स्क्वेअर. सो व्हॉट यू गेट 5x क्यूब, x is to 5 by x square, that is x cube. So first division is 5x cube, पहले कशाने डिवाइड होणार 5x cube. So x square into this 5x is to 5 minus 5x is to 4, isn't it? Minus plus this is 0, 4 plus 5 9, 9x is to 4, right? Total quantity. आता कोणाचा विचार करायचा, 9x is to 4, x square and 9x is to 4, 9x square, that is 9x is to 4 minus 9x cube, isn't it? मग काय आता मायनस मायनस प्लस, हे मायनसमुळे दोघं साईन चेंज होणार आहे, कॅन्सल 0, -3 प्लस 9 6x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 0x प्लस 2. आता नेक्स्ट काय राहील 6, इथे x स्क्वेअर आहे, इथे 6, सो वी नीड 6x क्यूब, सो मल्टिप्लाय बाय 6x. सो x स्क्वेअर इंटू 6x, 6x क्यूब minus x into 6 minus 6x square minus plus, so this get cancelled, 2 plus 6 8x square plus 2, right? अथवा
एक्स स्क्वेअर आणि इकडे काय 8x स्क्वेअर काय सांगते लेट. सो 8x स्क्वेअर minus 8x minus sign is plus 8x square, this get cancelled, 0 plus 8, 8x plus 2, and therefore quotient is काय 5x cube plus 9x square plus 6x plus 8 रिमाइंडर. आता इथे रिमाइंडर बघा, इकडे लक्ष द्या, रिमाइंडर इथे का आपण प्रोसेस स्टॉप करतोय, याची डिग्री काय स्क्वेअर 2a आणि याची डिग्री काय 1, सो डिव्हिजन इज नॉट पॉसिबल, सो स्टॉप हियर, दिस इज अ रिमाइंडर 8x plus 2, राइट. सो देअरफॉर व्हॉट वी गेट, काय लिहायचं आपल्याला, डिव्हिडंड इज इक्वल टू कोशंट into divisor plus remainder. So what we get, 5x is to 5, 4x is to 4 minus 3x cube plus 2x square, 0x plus 2, quotient 5x cube plus 9x square plus 6x plus 8, divisor is x square minus x and remainder is 8x plus 2. Okay. Next बघा, question number 6, last question. Write down the information in the form of algebraic expression and simplify. There is a rectangular form with length 2a square plus 3b square meter and breadth a square plus b square meter. The farmer used a square plot of the farm to build a house. The side of the plot was a square minus b square meter. What is the area of the remaining part of the farm? आता इथे काय केलं, एक रेक्टँग्युलर फॉर्म ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे, त्याची लेंथ आणि ब्रेथ दिलेली, लेंथ किती दिलेली आहे याची 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर, अगेन ब्रेथ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, इज इट. आता याच्यात काय केलं त्याने, तर द फार्मर यूज अ स्क्वेअर प्लॉट ऑफ टू बिल्ड हाऊस. स्क्वेअर प्लॉट त्याने यूज केलेला आहे. स्क्वेअर प्लॉट मीन्स लेंथ अँड ब्रेथ इज सेम, बट द साइड ऑफ द प्लॉट वॉज a square minus b square, right? So a square minus b square. Square means all sides are equal. So what we have to find the area of the remaining part of the farm. आपण हे केलेलं आहे यापूर्वी, फक्त इथे काय दिलेलं आहे, लेटर्स दिलेले, अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स, एवढंच अवघड आहे. लेंथ ऑफ फॉर्म 2a square plus 3b square, breadth of rectangular form is a square plus b square. So area of rectangular form is equal to kind length into breadth, that is 2a square plus 3b square into a square plus b square. So 2a square into a square into a square plus 2a square a square multiplied by this plus b square multiplied by 4 bracket. So what we get, 2 into 2a raised to 4 plus 3a square b square plus 2a square b square, 2a square into b square, 2a square b square, 3b square into b square, 3b raised to 4, that is 2a raised to 4, 3 plus 2, 5a square b square and plus 3b raised to 4, this is
square meter, huh? Isn't it? This is area of rectangular form, right? Now side of plot is side of square plot is plot equal to a square minus b square meter. Therefore area of plot side square so a square minus b square that is a raised to 4 plus b raised to 4 or just a raised to 4 2a square minus b square. A square is a square, a raised to 4 2 times a square minus b square plus b raised to 4. Note that here we use x minus y square. Suppose x square minus 2xy plus y square. So therefore area of remaining part of farm is equal to total area of farm minus area of plot. So what do you get? This is 2a raised to 4 plus 5a square b square plus 3b raised to 4 minus a raised to 4 b raised to 4, isn't it? So 2a raised to 4 plus, it is sign change, a minus a raised to 4 plus 2a square b square minus b raised to 4, isn't it? So what do you get? 2a raised to 4 minus a raised to 4 5a square b square b raised to 4 minus b raised to 4. So what do you get? 2a raised to 4, that is a raised to 4, 5 plus 2, 3b raised to, that is 2b raised to 4 square meter. Okay.